नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाले। भाजपचे उमेदवार किसन गावंडेंना त्यांच्याच समर्थकांनी तब्बल 2.5 तास घरात कोंडून ठेवलं होतं। किसन गावंडेंना पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे आदेश दिले गेले होते, मात्र किसन गावंडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून त्यांच्याच समर्थकांनी त्यांनाच आपल्या घरात कोंडून ठेवलं। तब्बल 2.5 तासांनी त्यांची सुटका केली गेली। जी मागणी आहे की या भागातला एक नगरसेवक व्हावा, त्याकरता त्यांचं असं म्हणणं आहे की या भागाला नगरसेवकाचे अधिकार यामध्ये कामात कुठले अडथळा होणार नाही। ते त्यांनी मग सीएम साहेबांना फोन लावला, सीएम साहेबांनी बोलवलं तुम्ही अपक्ष लढणार नाही, अपक्ष लढणार नाही, पर्याय काय मग नाही सांगते ना कसं मिळेल नाही कसं मिळेल तुम्ही जर अर्ज वापस घेतला? माझं काय म्हणणं आहे, पक्ष नेतृत्व ठरवेल होऊ शकते की ते स्वीकृत नगरसेवक देतील, या भागावर अन्याय होणार नाही। मात्र त्यांनी आता अर्ज मागे घेतल्याचं कळतंय। त्यांना 2.5 तासांनी त्यांची सुटका झाली आणि सुटकेनंतर त्यांनी जाऊन अर्ज मागे घेतलेला आहे। या समर्थकांची मेहनत थोडक्यात वाया गेल्याचे पाहायला मिळतंय। भाजपच्या या उमेदवारानं 2.5 तासांनंतर तब्बल 2.5 तासांनंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आता ते निवडणूक आपल्यासोबत पराग ठोबळे जोडले गेले। पराग, उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतल्याचं कळतंय। नक्कीच खरं तर परिणय फुके यांनी ज्या पद्धतीने मध्यस्थी केली आणि समजूत काढली, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जे आहे त्यांचा मार्ग काढून दिला आणि अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं समजत आहे। परिणय फुके यांच्यावर ही सगळी जबाबदारी होती, कारण की त्यांचा तो भाग आहे, त्यामुळे त्यांनी ती जबाबदारी जी आहे चोखरित्या पार पडली आहे। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते सगळं केलं, त्यावर नक्कीच तोडगा सुद्धा काढलेला असेल, पुढचं काहीतरी आश्वासन सुद्धा जे आहे ते दिलं असेल, त्यानंतरच उमेदवारी अर्ज मागे घेतला असं बोललं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा जे आहे दुसरे उमेदवार जे होते सुनील अग्रवाल यांची समजूत काढण्यासाठी जे आहे परिणय फुके दाखल झालेले आहे। सदर भागामधील जे आहे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे ते परिणय फुके करतात, त्यामुळे आज दिवसभर ह्या घडामोडी जो आहे त्या चर्चेला असणार आहे आणि किसन गावंडे यांनी अर्ज मागे घेतला, आता सुनील अग्रवाल मागे घेतात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। नक्कीच धन्यवाद पराग सविस्तर माहितीसाठी। तेव्हा अखेर या उमेदवारांना आपला अर्ज मागे घेतल्याचं कळतंय।